प्रसिद्ध केलेल्या कामांच्या रस्त्याच्या गटर कामांच्या निवेदनमध्ये साधारणपणे 2.5 कोटी रुपयाचा घोटाळा करण्याचा घाट घातलेला आहे। जी कामं प्रत्यक्षात केलेली आहेत तीच कामं पुन्हा पकडलेली आहेत, जी कामं आमदार फंडातून केली आहेत तीच कामं पुन्हा महापालिकेच्या फंडातून करण्याचं काम चालू आहे। जिथं गरज नाही त्या ठिकाणी काम करण्याचं चालू आहे। त्याचबरोबर काही कामं मोगम स्वरूपाची केली आहेत। याच्यावरती कहर म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमदार फंडातून डांबरीकरण झालेल्या कामावरती पुन्हा मुर्मीकरण करण्याचा दावा टाकलेला आहे। त्यामुळे डांबरीकरणावरती मुर्मीकरण करून नेमकं कोणतं तंत्रज्ञान महापालिकेचे अधिकारी आणणार ते समजून येत नाहीये। हा 2.5 कोटीचा प्रश्न, एकीकडे लोक गुडघ्यावर चिखलातून जात आहेत ऐन उन्हाळ्यामध्ये, त्यांना रस्ते चांगले नाहीयेत, तिथे गटारी चांगली नाही, तिथं पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही, तिथं सुविधा पुरवण्याऐवजी हे जे पैशाचे उधळपट्टी चालू आहे याच्यामध्ये नगरसेवक आणि आयुक्त जबाबदार आहेत, पदाधिकारी जबाबदार आहेत। या सर्वांवरती कारवाई झाली पाहिजे, याच्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। त्याचबरोबर मदन भाऊ स्मारकासाठी सुद्धा काही निधी याच्यापूर्वी खर्च झालेला असताना सुद्धा पुन्हा खर्च करण्याचा दावा केलेला आहे। ज्यांना मदन भाऊंबद्दल प्रेम आहे, ज्या नगरसेवकांना त्यांनी निवडून आणलं होतं त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे मदन भाऊंच्या स्मारकासाठी घालावेत, अशा पद्धतीने महापालिकेचा पैसा उधळू नये असं आम्ही आवाहन करतोय। आणि त्याचबरोबर हा जो सगळा काही प्रकार चालू आहे तो प्रकार थांबला नाही। यापूर्वी सुद्धा महापालिकेचे आम्ही काही घोटाळे उघडकीस आणलेल्या निविदेमध्ये या घोट्यावरती जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही याविरुद्ध तीव्र आंदोलन करू। सोमवारी आम्ही विभागीय आयुक्तांची या निमित्तानं भेट घेणार आहोत।